दहशतवादी या सगळ्या हल्ल्याचे जे धागेदोरे आहेत ते अत्यंत लांबपर्यंत पोहोचलेले आहेत। दहशतवादी डॉक्टरांनीच हा सगळा स्फोट घडवून आणलेला होता, हे देखील चौकशीतून उघड झालेले आहे। आणि अशातच आता चौकशी सुरू असताना अनंतनागमधून आणखी एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अनंतनागमधून हरियाणाची रहिवासी असणारी डॉक्टर प्रियंका ताब्यात घेण्यात आले। डॉक्टर खालिदच्या घरातच प्रियंका ही भाड्याने राहत असल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली होती आणि डॉक्टर प्रियंका शर्माचा मोबाईलही सुरक्षा यंत्रणांकडून जप्त करण्यात आलेला आहे। तेव्हा दिल्ली स्फोटाच्या प्रकरणी नवनवीन माहिती देखील समोर आलेली आहे। जे 3 डॉक्टर ज्यांना एकत्र पकडण्यात आलेलं होतं, मुजम्मिल असेल, शाहीर असेल किंवा उमर असेल, हे सगळेजण सुट्टी घेताना एकत्रच सुट्टी घ्यायचे, तिघे एकत्रच सुट्टीवर जात होते असं चौकशीतून समोर आलंय। हरियाणाच्या अल फलाह मेडिकल युनिव्हर्सिटीत शिकणारे 3ही दहशतवादी डॉक्टर एकत्रपणे 3 ते 4 महिने सुट्टीवर जायचे। मात्र याबाबत युनिव्हर्सिटीकडून तिघांना कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नव्हती अशी देखील माहिती समोर आलेली आहे। या सगळ्या स्फोटाच्या प्रकरणाचा जो तपास आहे तो आता हवाला अँगलने देखील केला जातोय, कारण की डॉक्टर उमर असेल, मुजम्मिल असेल किंवा शाहीन असेल, या सगळ्यांचे आर्थिक हितसंबंध कुठे गुंतलेले होते का, या सगळ्यासाठी कोण नक्की फंडिंग करत होतं, या सगळ्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। हवालामार्फत दहशतवादी संघटना जैशने डॉक्टरांना पैसे पाठवल्याची माहिती समोर आली, तर या पैशांवरून डॉक्टर उमर आणि डॉक्टर शाहीन यांच्यात वाद देखील झाला होता अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दिल्ली स्फोटामध्ये पहिल्या दिवसापासून जी कार चर्चेत होती, i20 कार, तिचा एक आणखी नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ समोर आलेला आहे। अल फलाह विद्यापीठाच्या परिसरामध्ये ही गाडी पुन्हा एकदा सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे। 30 ऑक्टोबरच्या दरम्यान ही गाडी या विद्यापीठाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा आढळून आली। दरम्यान दिल्ली काल स्फोटाप्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ हा जो सगळा स्फोट झालेला होता, त्यामध्ये आता जिवंत काडतूस ही आता जप्त करण्यात आलेली आहेत। 3 काडतूस आढळून आलेली होती, यातली जी 2 काडतूस आहेत ही जिवंत असल्याचं अर्थात तपासातून समोर आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।